डोंबिवलीमध्ये खरं तर ज्या ठिकाणहून शोभायात्रांना सुरुवात झाली आणि जी शोभायात्रा जगप्रसिद्ध आहे अशी डोंबिवलीत ती शोभायात्रा आपण पाहतोय। वेगवेगळी पथकं डोंबिवलीमध्ये आपल्या परंपरागत खेळांचं हे प्रदर्शन करताना दिसते। थेट जाऊया तन्मयकडे। तन्मय, काय काय नेमकं आता शोभायात्रांमधलं वातावरण आहे? समाजपर असे काही संदेश सुद्धा देण्यात येतात, काय काय नेमकं सध्या दिसतंय या शोभायात्रांमध्ये? अगदी खरं, ढोलाची झिंग आणि ताशाची तर्री असं काहीसं उत्साहाचं वातावरण सध्या डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही तोच उत्साह, तोच चैतन्याचं वातावरण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतंय आणि आपण बघू शकतो की ढोल ताशाला सुरुवात झालेली आहे, ढोल वादनाला सुरुवात झालेली आहे। यंदाचं शोभायात्रेचं हे 26वं वर्ष आहे आणि तरुण असतील, आबालवृद्ध असतील, सगळेच जण यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की हा सळसळता तरुणाईचा उत्साह सकाळपासून। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पहाटेपासून या शोभायात्रेला सुरुवात होते। ढोल वादन करत करत रस्त्यावरनं ही शोभायात्रा पुढे जात असते। ताशाची तर्री, ढोलाची झिंग सध्या ऐकायला मिळते आणि डोंबिवलीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। तन्मय, आपण ही जी शोभायात्रा सध्या स्क्रीनवर पाहतोय, तन्मय हे ढोल पथक ते उलट चालताना दिसतंय, काय नेमकी ह्याच्या मागची थीम आहे? म्हणजे उलट्या दिशेने जाताना दिसतायत की ते उलट चालतायत? अनुपमा, सध्या ढोलाचा आणि ताशाची तर्री ही प्रचंड आहे। तुझा प्रश्न परत सांगू शकशील? ठीक, तन्मय, तू ज्या आता ढोल पथकाबरोबर आहेस ते ढोल पथक उलट जाताना दिसत होतं, तर काय नेमकी थीम ह्याची आहे हा प्रश्न होता। अगदी ढोल ताशा पथकाची यंदा 26वं वर्ष आहे या शोभायात्रांचं। आपण बघतोय की ढोल ताशा पथकाकडनं ढोल वादन सुरू करण्यात आलेलं आहे आणि यंदाचं हे कितवं वर्ष आहे आणि काय योजना आहे यंदाची? हे यात्रेचं 26वं वर्ष आहे आणि मंदिराला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। यावर्षीची थीम ही रामराज्य हा विषय आहे। अयोध्येत जे राम मंदिर साकार झालं आहे त्याप्रमाणे पूर्ण देशभरात रामराज्य यावं आणि पुन्हा एकदा सगळ्या जनतेचं दुःख हरून सगळी जनता सुखी व्हावी ही संकल्पना आहे। रामराज्याची स्थापना व्हावी याच्याकरता सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे। हेच यावर्षीचं मंदिराचं उद्दिष्ट आहे। तर मंदिराचं उद्दिष्ट आपल्या समोर मांडलेलं आहे। मंदिराच्या संस्थांचे पदाधिकारी आपल्यासोबत होते आणि यंदाचं हे 26वं वर्ष आहे या शोभायात्रेचं आणि मंदिराचं 100वं वर्ष आहे। डोंबिवलीतनं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की डोंबिवलीतनं या सगळ्या शोभायात्रेला खरं तर पहिल्यापासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। आणि खरे तन्मय, आणि वेगळ्या प्रकारची कल्पकता खरं तर नेहमीच डोंबिवलीतल्या या शोभायात्रांमध्ये दिसत असते। मराठमोळी संस्कृती नेमकं काय आहे याचं प्रदर्शन डोंबिवलीतल्या या शोभायात्रांमध्ये दिसून येतं।